नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 23 एप्रिल 2026 आहे. 18 एप्रिलला या डिव्हिजनचे इरिगेशन डिव्हिजनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या कॅनॉलवरनं पूर्ण पाहणी करून गेले आणि 21 तारखेला आमच्या या कॅनॉलला पाणी आलं. 21ला सकाळी 7:30-8च्या दरम्यान हा कॅनॉल 2-2.5 फुटानं वाहत होता आणि 21ला रात्री 9 वाजता या कॅनॉलचं पाणी संपलेलं आहे. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उन्हाळा इतका प्रचंड प्रमाणावरचा उन्हाळा आहे. आम्ही शासनाला एकच विनंती केली होती त्याही वेळेला, आत्ताही, की किमान एक आवर्तन आम्हाला द्या. ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड योजना केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज हजारो शेतबाग लागवड योजना केल्या आणि त्या फळबाग लागवड योजनेतून हा दुष्काळी भागातला शेतकरी थोडासा उभा राहिला आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाची उदासीनता आपल्याला दिसते. आपण सावता महाराज आंबाबाग, आरण तालुका, माढा जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं शासनाला विनंती केलेली आहे. कृषी मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पालकमंत्र्यांनासुद्धा आपण भेटून आम्हाला उन्हाळ्यातलं, खरं म्हटलं तर शासन निर्णय असा आहे की टेल टू हेड हे त्यांचं धोरण राहतं, पण ह्याही धोरणाला हरताळ फासला जातो आहे आणि आम्हाला जे पाणी मिळायला पाहिजे ते पाणी आमच्यापर्यंत पोचतच नाही. आणि मग ह्या बागा पूर्ण माढा तालुक्यातल्या आरण पंचक्रोशीतल्या, मग त्याच्यामध्ये आंबा असेल, द्राक्षबाग असेल, ऊस असेल, केळी आहेत बऱ्यापैकी, डाळिंब आहे, बोर आहे, ह्या सगळ्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. आमची शासनाला, प्रशासनाला, इरिगेशन विभागाला एकच नम्र विनंती राहील की कुठं तर आमच्याकडं बघा. हा शेतकरी हातातोंडाला आलेला घास ज्याला म्हणू, तो सध्या जाण्याच्या मार्गावर आहे. टेम्परेचर सरासरी 45च्या आसपास आजचं आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये बागांची राख होताना बघताना जीव कासावीस होतो. शासनाला विनंती आहे, या प्रश्नाकडं गांभीर्यानं बघावं आणि आम्हाला पाणी द्यावं. धन्यवाद.